फेमस उलटा वडापाव। सर्वात प्रथम उलटा वडापाव बनवण्याकरिता आपण वडापावची जी फिलिंग असते ती रेडी करून घेऊया। त्याकरिता मी 4 आलू उकडलेले होते, ते आलू मी छान असे स्मॅश करून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपण एक कांदा टाकून देऊया बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या आहेत, थोडा सांबार आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ चवीनुसार ॲड करत आहे आणि यामध्ये अर्धा छोटा चम्मच जिरा आपण टाकून देऊया। आणि यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या असल्यामुळे यामध्ये तिखट मी अगदी थोडं टाकत आहे। जर तुम्हाला जास्त झणझणीत हवं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। थोडं हळद आणि अर्धा छोटा चम्मच धने पावडर आहे आणि थोडंसं ओवा टाकत आहे मी यामध्ये। अर्धा छोटा चम्मच तीळ आहेत आणि यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा ॲड करत आहे। आता हे जे फिलिंग आहे ते सर्व छान आपण हाताने मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून हे फिलिंग जे आहे आपण हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे फिलिंग आता आपण साईडला ठेवून देऊया। आणि आता आपण एक घोल रेडी करून घेऊया। हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया। वडापावची आपली फिलिंग जी आहे रेडी झालेली आहे। आता आपण घोल रेडी करून घेऊया। त्याकरता मी 1 कटोरी इथे बेसन घेत आहे आणि त्यामध्ये थोडे कांदे टाकूया, थोड्या हिरव्या मिरच्या आणि सांबार टाकूया आणि त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया, थोडीशी हळद, अर्धा छोटा चम्मच तिखट, धना पावडर आणि थोडंसं जिरं आणि अर्धा छोटा चम्मच तीळ आहे आणि पाणी टाकून याचा एक आपण घोल रेडी करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे हा घोल एकदम पातळ पण नाही करायचा आहे आणि एकदम घट्ट पण नाही करायचा आहे। हे बघा याची क्वांटिटी अशी असली पाहिजे। हे बघा अगदी परफेक्ट झालेला आहे आपला घोल। तर हे बघा आपला घोल सुद्धा रेडी आहे आणि आपली वडापावची फिलिंग सुद्धा रेडी आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो पाव आहे थोडा मी मधून कट करत आहे। हे बघा पूर्ण कट करायचं नाही आहे, अशा प्रकारे कट करायचं आहे आणि त्यानंतर ही फिलिंग जी आहे मी इथे भरत आहे। हे बघा उलटा वडापावमध्ये जनरली उलट्या बाजूला फिलिंग जी आहे भरल्या जाते, पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवत आहे। हे बघा अशा प्रकारे फिलिंग इथे सेट करून घ्या। हे बघा अशा प्रकारे थोडं प्रेस करा आणि हा जो वडा आपला आहे पाव आपल्या घोलमध्ये छान असं हे बघा कोटिंग करून घ्या। आणि माझं तेल जे आहे ऑलरेडी गरम झालेलंच आहे। तर चला आता आपण हा जो उलटा वडापाव आहे तो छान तळून घेऊया। हे बघा तेल जे आहे ऑलरेडी गरम झालेलं आहे। तर आता आपण आपला वडापाव जो आहे तळून घेऊया। तो तळत आहे तेव्हापर्यंत मी दुसरा सुद्धा रेडी करून घेत आहे। हे बघा अशा प्रकारे जी आहे फिलिंग खालून थोडं कट करून भरायची आहे। थोडं प्रेस करून घ्या अशा प्रकारे आणि आपल्या घोलमध्ये छान असं कोटिंग करून घ्या आणि हे बघा अशा प्रकारे छान असं तळून घ्या। आता तर हे बघा आपला उलटा वडापाव छान असा तळत आहे। गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमच ठेवा, एकदम कमी पण आहे आणि एकदम जास्त पण नका ठेवू।
तर हे बघा आपला उलटा वडापाव तळून रेडी झालेला आहे। हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे। तर बाकीचे वडे सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे तळून रेडी करून घ्या। बघा आपले उलटा वडापाव तळून रेडी झालेले आहेत। बघा किती मस्त दिसत आहे दिसायला सुद्धा। तर कशी वाटली तुम्हाला ही माझी उलटा वडापावची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा आणि कमेंट्स करा आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत आणि तेवढ्याच हेल्दी आणि टेस्टी। तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय।